14 डिसेंबरच्या मंत्रिमंडळ शपथविधीवर भाजप ठाम। भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी होणारच। महायुतीतील मित्रपक्षांना भाजपचा इशारा। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक होण्याची चिन्ह। बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल 40 मिनिटं झाली होती चर्चा। अजित पवारांना अर्थ खातं मिळणार असेल तरच महायुतीला अर्थ। अमोल मिटकरींच्या वक्तव्यानं महायुतीत वादाची चिन्ह। महायुतीत 6 आमदारांना मागे 1 मंत्रिपद। भाजपला 20, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। दिल्लीत शहा, फडणवीस आणि अजितदादांच्या बैठकीत फॉर्म्युला ठरल्याची माहिती। 14 डिसेंबरला होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार। लोकशाही मराठीच्या बातमीवर अजित पवार यांनी केलंय शिक्कामोर्तब। वन नेशन वन इलेक्शन विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती। मोदी सरकारचा अजेंडा कार्यान्वित होण्याचा मार्ग झाला मोकळा। भारताच्या डी गुकेशनं रचला इतिहास। डेंग लेरेनचा पराभव करून बनला इतिहासातील सर्वात तरुण जगज्जेता बुद्धिबळ चॅम्पियन। दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास्थळ हे बदलण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण। विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।